नगरपालिका निवडणुकीच्या पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे आहेत. भाऊ, आम्हाला सांगा की तुमची काय कशी तयारी सुरू आहे नगरपालिका? बुलढाणा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जी तयारी आहे ती तयारी सर्वोत्तम आहे. प्रभागनिहाय, शहरनिहाय, नगरपालिकानिहाय भारतीय जनता पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. नगरसेवक पदांच्या मुलाखती झाल्या आहेत. नगराध्यक्ष पदांच्या मुलाखती झाल्या आहेत, ज्यामध्ये पक्षाने निरीक्षक आमदार आदरणीय चंद्रभाऊ संचेती यांच्या सोबत मुलाखती झाल्या. त्यानंतर जिल्ह्याचे प्रभारी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आणि निवडणूक प्रमुख म्हणून आमदार श्वेता महालेताई यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन प्रत्येक नगरपालिकानिहाय इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आहेत व हा संपूर्ण अहवाल प्रदेशाध्यक्ष यांच्यापर्यंत काल पोहोचवला गेला आहे व येत्या 2-3 दिवसामध्ये प्रदेशाकडून आम्हाला नगराध्यक्ष पदांचे उमेदवार, नगरसेवक पदांचे उमेदवार या बाबतीमध्ये निश्चिती कळवण्यात येईल आणि भारतीय जनता पक्षाने सर्व ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येतील, नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीने तयारी करून ठेवली आहे. तुमच्या ज्या मुलाखती झाल्या त्याच्यामध्ये रिस्पॉन्स कसा होता? अतिशय चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स प्रत्येक ठिकाणी राहिला. मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली, बुलढाणा म्हणजे जवळपास सकाळी 10 वाजेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत या सगळ्या मुलाखती चालल्यात आणि यामध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड असा प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी मिळाला. तुम्ही म्हणता रिस्पॉन्स चांगला आला. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शेकडो तुमच्याकडे अर्ज आले. पण आता यानंतर जर समजा तुमची जर वरच्या लेवलवर जर युती घोषित झाली तर त्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही? नाही, पक्षाने जो आदेश दिला तो प्रत्येक कार्यकर्त्याला बंधनकारक असतोच आणि जो पक्षादेश मानत नाही तो मग त्या पक्षाचा कार्यकर्ताच नाही. युती होणार का तुमची? हे बघा, या बाबतीमध्ये वारंवार मी आपल्याला यापूर्वी स्पष्ट केलंय की पक्षाने आम्हाला सांगितलंय ज्या ज्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षामध्ये घेऊन जिथे जिथे जुळत असेल तिथे जुळवावं, जिथे जुळत नसेल तिथे स्वतंत्रपणे लढावं. कुठे कुठे नाही जुळत? सध्या तर आता परिस्थिती अशी की आम्ही सर्वच ठिकाणी तयारी केलेल्या आहेत. आता 17 तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचा, 21 पर्यंत विड्रॉल घ्यायचे आहे. तर निवडणुकीमध्ये शेवटच्या 21 तारखेच्या 3 वाजेपर्यंत युत्या होत असतात. बुलढाण्यात युती होण्याची काही शक्यता आहे? पुन्हा आपण तो प्रश्न विचारताय. मी याचं स्पष्टीकरण दिलंय की स्थानिक त्या ठिकाणचे जे शहर अध्यक्ष आहेत यांना आम्ही प्रत्येक ठिकाणी अधिकार दिलेले आहेत. पक्षाने जिल्हाध्यक्षांना अधिकार दिलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी जशा जशा प्रकारची स्थिती असेल त्या त्या प्रकारचे निर्णय घेण्यात येतील. राजे, या दरम्यान शिवसेनेचे जे आमदार आहे संजय गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये तुमचे जे जवळचे एकनिष्ठ होते अनंत शिंदे यांनी तुमच्यावर 1 कोटी रुपये घेतल्याचा गंभीर आरोप केलेला आहे. कसं पाहता? या बाबतीमध्ये मी त्याच दिवशी बाहेर प्रवासामध्ये असताना सुद्धा मी माझा खुलासा बाईट तुम्हाला पाठवलेला आहे की हाच आरोप आमदार गायकवाड यांनी 1 वर्षापूर्वी माझ्यावर केला होता. त्यावेळेस त्यांनी 5 कोटी रुपये मी घेतले, डिफेंडर गाडी घेतली, अशा प्रकारचा आरोप केला होता. तोच आरोप शिळ्या कडीला ऊत देण्यासारखा शिंदेनी केला की मी 1 कोटी घेतले. तर मी असं म्हटलं होतं की बा गायकवाड म्हणतो 5 कोटी, शिंदे म्हणतो 1 कोटी, तर ते 4 कोटी कुठे गेले? दोघांनी पहिले ठरवावं, दोघांनी पहिले एकमत करून एखादा आकडा ठरवावा आणि नंतर आरोप करावा. आनंद शिंदेने आपल्यावर आरोप केले होते, त्यांच्यावर विनयभंगाचे आणि विविध गुन्हे दाखल झालेले आहेत.
तर एक अशी चर्चा आहे की त्यांनी आपल्यावर आरोप केल्यामुळे त्यांना आपल्या मार्फत त्यांना अडकवण्यात आलं. कर्म किए जा फल की इच्छा मत करे इंसान, जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. ये है गीता का ज्ञान. नक्कीच हे होते आपल्यासोबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे, ज्यांनी प्रत्येक मुद्द्यावर प्रत्येक गोष्टीवर आपली सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.